नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी मीशोतून काय शॉपिंग केली. बाय द वे हा माझा दुसरा शॉपिंगचा व्हिडिओ आहे. जस्ट बिकॉज आय स्टार्टेड मेकिंग यूट्यूब व्हिडिओ. मला असं वाटलं की मी ह्या लास्ट वीकमध्ये किंवा लास्ट 15-20 दिवसांमध्ये किंवा आता रिसेंटली जे काही परचेस केली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे. बिकॉज दीज प्रॉडक्ट्स आर रिली नाईस. असे एकदम असे रॅन्डम प्रॉडक्ट्स आहेत बाय द वे. असं काहीच ठरवून केलेली शॉपिंग नाही आहे. दिस इज व्हेरी रॅन्डम शॉपिंग हॉल. पण मला असं वाटलं की आय शुड डेफिनेटली शेअर दिस विथ यू गाईज. त्याच्यामुळेच हा व्हिडिओ. सगळ्यात आधी मला एक अशी तुम्हाला असं वाटेल की निरुपयोगी वस्तू आहे खूप जास्त, पण तरी पण मला एक्सप्लेनेशन द्यायचं त्याच्यावरचं की मी हे असे क्यूट असे काय बोलतात त्याला स्ट्रॉसाठीचे झाकणं मागवलेले आहेत. तर मी ॲक्च्युली हा पाण्याचा टम्लर यूज करते. तुम्ही याच्यावरती बघू शकता की हे मी काहीतरी कसं झाकण ॲड केलं आहे. हे मी काय ॲड केलं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट, दिस इज गोइंग टू साऊंड व्हेरी ग्रोस, बट जेव्हा मी ऑफिसमध्ये असते हे असतं ओपन असतं अँड विदाउट दिस आय वॉज युझिंग दिस बॉटल. ओके, तर त्याच्यामुळे ते असतं. आणि काही लोक चक्क येतात आणि इथे हात लावतात. लाईक दिस इज वेअर आय एम गोइंग टू सिप माय वॉटर अँड यू आर टचिंग दिस पार्ट ऑफ माय वॉटर बॉटल. आणि तुमचे हात देव जाणे कुठे कुठे गेले होते आणि तुम्ही ते येऊन दुसऱ्याच्या बॉटलला हात लावताय. दॅट इज सो ग्रोस. म्हणजे तुम्ही जर असं करत असाल तर दिस इज अ रिमाइंडर ऑफ यू, प्लीज स्टॉप डुईंग दॅट. आणि त्याच्यामुळे ते टाळण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे आय एम जस्ट अ गर्ल, आय एम गोइंग टू अप्लाय लिपस्टिक. आणि मी जेव्हा ते पाणी पिते तेव्हा ऑफकोर्स माय लिपस्टिक इज गोइंग टू बी ट्रान्सफर्ड टू दॅट वेसल दॅट आय एम युझिंग. तर त्याच्यामुळे ते काय होतं, कधी कधी मला असं वाटतं की जरासं बरं नाही वाटत, एवढं मला क्लीन एस्थेटिक असं नाही वाटत. सो तर आलिया भट्टची स्टोरी होती आय गेस ती. आणि त्याच्यामध्ये मी पाहिलं झाकण आणि आय वॉज सो सरप्राईज की अरे असं काहीतरी झाकण मिळू शकतं. दिस इज व्हेरी नाईस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅगमध्ये मी हे टाकून देते माझी बॉटल जेव्हा ती मोकळी होते. सो एनिथिंग कॅन गेट इन साईड द स्ट्रॉ. काही किडे असतील, झुरळ असेल, काही धूळ असेल, काही असेल, ते जाऊ शकतं. अँड दॅट ऑल्सो इज काइंड ऑफ लाईक अरे पाणी पिता पिता काहीतरी माझ्या तोंडामध्ये आले तर कसं होईल. सो बिकॉज ऑफ दॅट फिअर ऑल्सो आय फेल्ट लाईक की हे झाकण खूप जास्त उपयोगी आहे. अगदीच काय बोलतात त्याला, रॅन्डम गोष्ट आहे बट लुक्स व्हेरी क्यूट आणि छान तर दिसतंयच ते ऑफकोर्स, बट दिस इज व्हेरी युजफुल. मला मिशोवरती मिळालं, मी घेतलं. तिथे ॲक्च्युली चॉईस करायचं काहीच ऑप्शन नव्हता. सो इट इज लाईक रॅन्डम 3 गोष्टी त्यांनी मला त्या चूज करून पाठवल्या अँड आय एम रिली ओके विथ दॅट की मला हे आवडलं, छान दिसते. बाय द वे हे टम्लर पण खूप जास्त उपयोगी आहे. मी हे ऑफलाईन घेतलं होतं, पण असं सिमिलर मला मिळालं तर मी तुम्हाला नक्की लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. दुसऱ्या ज्या 2 वस्तू मी घेतल्या मिशोतून त्या आहेत या टिश्यूचे बॉक्सेस. ॲक्च्युली टिश्यूज असं वाटतं की एवढे उपयोगात येत नाही, बट आपण इकडे तिकडे घरात हात पुसायला काही ना काहीतरी शोधतच असतो. बट इट्स बेटर टू हॅव अ टिश्यू हँडी की घरी कोणी पण कधी पण आलं तर तुमच्या टेबलवरती जसं असा टिश्यू दिसला दे कॅन ग्रॅब इट, दे कॅन यूज इट. त्याच्यामुळे मला असं वाटतं की टिश्यू बॉक्सेस आर रिली इम्पॉर्टंट. आणि हे मला ॲक्च्युली कॉम्बो मिळाला मिशोवरती. मला आता रिली सॉरी बट आय डोंट रिमेंबर द प्राइजेस, पण मी प्राइजेसवरती नक्कीच सांगेन. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं हे कॉम्बो खूप चांगलं आहे, क्वालिटी खूप चांगली आहे. देर इज दिस ब्रँड कॉल नेक्स्ट एशिया. तर फिनिक्स मार्केट सिटी म्हणून एक मॉल आहे, तर तिथे मी नेक्स्ट एशियामध्ये हे बॉक्सेस पाहिले होते अँड आय रिली लाईक दोज. पण ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होते, लाईक मोर दॅन 800 आय गेस एका बॉक्ससाठी. आणि हे मला हाफ द प्राईस किंवा त्याहीपेक्षा हाफ प्राईजमध्ये मिळालं. अँड आय वॉज सो हॅपी की म्हणजे मिशोवरती एवढ्या स्वस्तामध्ये सेम डिझाईन सेम क्वालिटी मला मिळाली आहे. आणि बाय द वे ह्यातले जे टिश्यूज आहेत ते सुद्धा मी मिशोवरती ऑफर होती की काहीतरी 4चा बॉक्स 200 रुपयाला वगैरे. तसं मी टिश्यूचे सुद्धा बॉक्सेस मी ऑर्डर केलेले आहेत. हे टिश्यूचे बॉक्सेस मी ऑर्डर केले. हे 4 होते ॲक्च्युली. 2 मी त्याच्यामध्ये ऑलरेडी एम्प्टी करून टाकलेत आणि हे 2 उरलेले आहे. एकामध्ये आय गेस 100 पुल्स असतात. 100 टिश्यूज तुम्हाला एका बॉक्समध्ये मिळतात. असे 400चं म्हणजे 400चं मला 200 रुपयांना मिळालं, विच इज आय रिली थिंक इज अ गुड डील. त्याच्यामुळे तुम्हाला पण जर टिश्यूचे बॉक्सेस ऑर्डर करायचे असेल, तो जर टिश्यूचा कंटेनर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर यू नो वेअर टू गो. नेक्स्ट आहेत बुक्स. तर मिशोवरतून बुक्स मी कधी आयुष्यात विचार नव्हता केला की मी ऑर्डर करेल. बट द थिंग इज की माझ्या ऑफिसमधली माझी एक मैत्रीण आहे, तिने मला सांगितलं की मिशोवरती भरपूर सारे ऑफर्स असतात की काही जे असं मोस्ट फेमस सेल्फ हेल्प बुक्स वगैरे असतात ते पण कधी कधी 150 रुपयांना 4-5 बुक्स एवढ्याही स्वस्त दरामध्ये मिळतात. सो आय रिली वॉन्टेड टू ट्राय दॅट आउट. आणि मी ॲक्च्युली खूप सरप्राईज्ड आहे. ही क्वालिटी जी बुक्सची आहे मिशोच्या ती खूपच चांगली आहे. मला असं वाटलं की मे बी प्रिंटमध्ये काहीतरी असेल इश्यू किंवा कशामध्ये असेल, बट नाही, सगळ्यांची प्रिंट खूप चांगली आहे. कवर्स पण खूप चांगले आहे. मी ही बुक ऑलरेडी ॲक्च्युली वाचत पण आली आहे थोडीफार आणि सगळ्यांची क्वालिटी मला आत्तापर्यंत प्रिंट पेपर सगळं खूप चांगलं वाटलं. अगदी आपण जे शॉपमधून करतो बुक्सची खरेदी तशीच क्वालिटी आहे आणि खूपच स्वस्त दरामध्ये आहे. आणि बाय द वे ह्या बुक्स पण खूप चांगल्या आहेत. इफ यू वॉन्ट आय विल मेक अ व्हिडिओ ऑन बुक्स ॲज वेल की मी रिसेंटली कुठल्या बुक्स वाचल्या, कोणत्या मला आवडल्या.
तर आय विल डेफिनेटली मेक अ व्हिडिओ ऑन दॅट ॲज वेल. बट तुम्हाला जर खरंच असं काहीतरी फिक्शन वाचायचं आहे की ज्याने तुम्हाला थोडंसं असं इमोशनल असं रीड्स तुम्हाला आवडत असतील, तर दिस इज लाईक बाय खालिद हुसैनी, थाउजंड स्प्लेंडेड सन. ही मी थोडीशीच वाचली आत्तापर्यंत, बट आय हर्ड की ही बुक कशी, दिस इज फेमस फॉर मेकिंग पीपल क्राय आणि खूप अशी छान हार्ट टचिंग बुक आहे. दिस इज व्हेरी फेमस. सो इफ यू वॉन्ट टू चेक दॅट आउट, ही वाचू शकता. आणि बाय द वे, जी मी बुक करंटली रीड करते आहे, दिस इज बाय ब्रियाना वीस्ट, द माउंटेन इज यू. पहिली गोष्ट म्हणजे द माउंटेन इज यू म्हणजे याच्यामध्येच खूप साऱ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. म्हणजे अडथळा पण तुम्हीच आहात, बट ॲट द सेम टाईम माउंटेन इज यू म्हणजे एखाद्या गोष्टीचा जो आपण म्हणतो ना की चांगल्या गोष्टींचा किंवा असं त्यागाचा वगैरे असं कळस वगैरे, तोही माउंटेनसुद्धा तुम्हीच आहात. सो दॅट इज द कलेक्टिव्ह मिनिंग बिहाइंड दॅट. आणि याच्यामध्ये जे जे तिने सांगितलं आहे, दिस इज व्हेरी रिलेटेबल. आणि मला असं वाटतं की दिस इज लाईक वन ऑफ द सेल्फ हेल्प बुक्स दॅट एव्हरी वन शुड रीड. त्याच्यामुळे ही पण खूप चांगली बुक आहे आणि मिशोवरती मला ही मिळाली स्वस्तामध्ये. रिअली गुड डील. माझी आत्तापर्यंतची मिशोची जी सगळ्यात आवडती वस्तू आहे ती म्हणजे ही. हे इतके छान दिसतात कॅन्डल्स. आय मीन त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं क्लोजअपमध्ये की त्याच्यामध्ये जी अशी ती प्रॉपर अशी पातळ वात टाईपची डिझाईन आहे ना, ती अगदी असं वाटते की रिअल मेणबत्ती आहे, म्हणून ती अशी हलत राहते. आणि दिस लुक्स रिअली नाईस. आम्ही त्याला ॲक्च्युली आमच्या डायनिंग टेबलवरती ठेवतो आणि इट लुक्स व्हेरी प्रिटी. आणि हे खूपच स्वस्तामध्ये मिळालं. आणि हेच मी ॲक्च्युली होम सेंटरमध्ये गेले होते, तिथे मला 800 रुपयाला एक मिळत होतं. लाईक कॅन यू बिलीव्ह दॅट? इतकं म्हणजे सेम क्वालिटी, नथिंग इज डिफरंट, आणि तरी पण 800 रुपयांना एक मिळत होतं. आणि हे मला मिशोमध्ये 300ला 3 आय गेस मिळालेत. आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट प्राईस, बट खूपच चांगलं आहे, खूप सुंदर दिसतं. आणि हे माझ्या टीव्हीच्या बाजूला पण मी ठेवते कधी कधी, आणि कधी कधी आय जस्ट कीप इट ऑन माय डायनिंग टेबल एज वेल. आणि खूप सुंदर दिसतं. सो इफ यू आर लुकिंग फॉरवर्ड टू गेटिंग एनी होम डेकॉर असं मेणबत्तीमध्ये, तर हे नक्कीच बघा. तर नेक्स्ट ॲक्च्युली जी वस्तू आहे ती आहे ही. हे होम डेकॉरचं पीस आहे. ॲक्च्युली 2चा सेट आला होता, बट बिकॉज आय हॅव अ डॉग हू लाईक्स टू गो अराउंड अँड ब्रेक थिंग्स इन द एंटायर हाऊस, त्याच्यामुळे हे एकच विचार राहिलं आहे. आणि त्याच्यामुळे मला हे परत ऑर्डर करायला लागणार आहे, बिकॉज एकच मला हे असं नाही एवढं चांगलं वाटत आहे. मला असं वाटतं दुसरं पण खूप चांगलं दिसतं. सो ह्याची क्वालिटी खूप चांगली आहे. याच्यामध्ये अशी स्पेस आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे पॅम्पर्स वगैरे किंवा ड्राईड फ्लावर्स किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही पेन पण स्टॉक करून ठेवू शकता. ॲक्च्युली बुकशेल्फवरती, टी व्ही युनिटच्या बाजूला किंवा इन जनरल तुम्हाला कुठल्याही घराच्या कॉर्नरमध्ये असं होम डेकोर आयटम ठेवायला खूप चांगलं आहे. हे क्वालिटी चांगली आहे, स्वस्तात मस्त मिळालं होतं. सो आय थॉट आय शुड डेफिनेटली शेअर दिस विथ यू. मध्येच तुम्हाला दिसत असं माझ्या कानातले जर असे मिसिंग झाले, बिकॉज वन ऑफ दॅम फेल ऑफ. आणि आता मला खूप कंटाळा आल्यावरती जायचं आणि ते घालून या वगैरे. सो आय जस्ट थॉट की आय जस्ट कंटिन्यू विथ द व्हिडिओ. आणि झाला आहे व्हिडिओ. तर एवढंच होतं, एवढीशी शॉपिंग होती. जर मी मध्ये काही रँडम वस्तू घेतल्या तर मी नक्कीच तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम स्टोरीजवरती पण शेअर करत जाईन. सो इफ यू आर नॉट फॉलोइंग मी ऑन इंस्टाग्राम, डू दॅट, फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये या, गप्पा मारूया. आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.